विद्यालय इयत्ता 3री साठी 4 अंकी संख्या या घटकासाठी मी हा व्हिडिओ तयार करतोय. तरी तुम्ही लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघावा आणि त्यात असलेल्या काही शंका असतील तर मला विचाराव्या. हे बघा, माझ्याकडे हे मणी आहे. तर ह्या माळेमध्ये एकूण 10 मणी आहेत. आपण मोजू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हे 10. हे 10 मणी आहेत. अशा 10 माळा माझ्याकडे आहेत. इथं बघा, 1 2 3 4 5. 1 2 3 4 आणि 5 अशा ह्या एकूण ह्या 5 आणि ह्या 5 अशा 10 माळा आहेत आणि प्रत्येक माळेमध्ये 10 मणी आहेत. हे एक एक लिहिलेले असे 10 कार्ड माझ्याकडे आहेत आणि मी ते 5-5 या समूहानं टेबलवर मांडणार आहे. हे बघा, 1 1 1 1 1 असे हे 5 कार्ड आहेत. इथं सुद्धा 1 1 1 1 1 असे 5 कार्ड आहेत. ह्या जे 1 2 3 4 5 1 2 3 4 5 ह्या 5 माळी आहेत आणि ह्या 5 माळी आहेत. एकूण 10 माळा झाल्या आणि 1 1 1 1 1 हे 5 कार्ड आहेत आणि 1 1 1 1 हे लिहिलेले 5 कार्ड आहेत. हेच मी माहिती तुम्हाला बोर्डावर लिहून दाखवतो. बघा, ह्या माळा आहेत आपण बघितलेल्या. एका माळेत 10 मणी आहेत, दुसऱ्या माळेत 10 मणी आहेत, तिसऱ्या माळेत 10 मणी आहेत, चौथ्या माळेत 10 मणी आणि 5व्या माळेत 10 मणी आहेत. तर 1 2 3 4 5 5 माळेमध्ये 50 मणी आहेत. एकूण 50 मणी आहेत. या ठिकाणी मला तुम्हाला असं दाखवायचं आहे की ह्या एक एकची बेरीज केली 5ची तर एकूण 5 होतात. ह्या 5ची एक एक 5ची बेरीज केली तर एकूण 5 होतात आणि ह्या 5ची बेरीज केली तर एकूण 50 होतात. फरक काय आहे तर ह्याच्यामध्ये 10 आहे. 10 मणी म्हणून हा प्रत्येक 10ची बेरीज 50 येते आणि ह्याच्यामध्ये 1 1 1च आहे म्हणून ह्याची बेरीज 5 5 येते. आता ही संख्या 1 अंकी आहे आणि ही संख्या 2 अंकी आहे. तर ह्याच्यामध्ये ह्या अंकाला एकक असं म्हणतात. 0 जे आहे त्याला एकक असं म्हणतात आणि हे जे 5 आहे त्याला दशक असं म्हणतात. तर या ठिकाणी ही 2 अंकी संख्या आली. तर यातला पहिला अंक जो आहे तो एकक आहे आणि याच्यातला दुसरा अंक जो आहे तो दशक आहे. तर ही एकूण संख्या 5 दशक आहे. एकूण संख्या 5 दशक आहे. ह्या माझ्याकडे 100 काड्या आहेत. ह्या 100 काड्या आहेत आणि ह्या जे आहेत ह्या 100 गोट्या आहेत माझ्याकडे. तर आपल्याला 100 हा अंक लिहायचं माहिती आहे ना. कसं लिहितो आपण? 1 काढून त्याच्या पुढे 2 शून्य देतो, त्याला आपण 100 म्हणतो. आपण बोर्डावर लिहूया. बघा, आपल्याकडे गोट्या किती आहेत? आपल्याकडे गोट्या आहेत 100. 100 म्हणजे 1च्या पुढं 2 शून्य आणि ह्याच्या काड्या किती आहेत? स्टिक्स म्हणतो आपण त्याला. किती आहेत? 100 आहे. किती? 100 आहे. कसं लिहितो आपण? 1च्या पुढं 2 शून्य. तर याच्यामध्ये हे आपण जर बघितलं तर हा एकक आहे, हा दशकाचा अंक आहे आणि हा 1 जो आहे हा शतकाचा आहे. त्याचप्रमाणे इथं सुद्धा असंच, हा एकक आहे, हा दशक आहे आणि हा 1 जो आहे हा शतक आहे. म्हणजे आपण 3 अंकी संख्या समजून घेतलेली आहे. 1 अंकी संख्या, 2 अंकी संख्या आणि ही 3 अंकी संख्या. उदाहरणार्थ आपण शिकलो होतो 5ची बेरीज. हा 5 हा काय आहे? 1 अंकी. 1 अंकी संख्या. 1 अंकी संख्या.
50 ही 2 अंकी संख्या, 2 अंकी संख्या, आणि 100 ही 3 अंकी संख्या. एकक, दशक, शतक. एकक, दशक, शतक. इथं सुद्धा हे एकक, हा दशक आणि हा शतक. बघा माझ्याकडे ह्या 100 गोटे आहेत, ह्या 100 काड्या आहेत, म्हणजे टिक्स आहेत. ह्या माळा आहेत, मण्याच्या माळा आहेत. हे एकूण 100 मणी आहेत. आणि हे कार्ड जे आहेत हे 100 कार्ड आहेत, एक एक असं लिहिलेले. तर 100 हा अंक आपण अशा पद्धतीने लिहितो. मी आता बोर्डावर पाहिलंच आहे. तर ह्या 100 गोट्या म्हणून आपण ह्याच्यावर हा 100 ठेवूया. हे 100 स्टिक्स आहेत म्हणून ह्याच्यावर 100 ठेवूया. ह्या 100 मणी आहेत म्हणून याच्यावरती हा 100 ठेवूया. आणि हे 100 कार्ड्स आहेत म्हणून ह्याच्यावर हा 100 ठेवूया. तर मला सांगायचं या ठिकाणी असं आहे की एक एक असे 100 प्रत्येक वस्तूत हे 100 वस्तू आहेत म्हणून त्याच्यावर आपण 100 हा अंक लिहिलेला आहे. आता आपल्याकडे गोट्या 100 आहेत, स्टिक 100 आहेत, मनी 100 आहेत आणि कार्ड 100 आहेत. हेच आपण बोर्डावर काय ते शिकूया. हा बघा, हे 100 गोट्याचं 100 आपण इथं लिहूया. 100 गोट्या. दुसरं, हा 100 स्टिक्सचा 100 स्टिक्स आहेत. त्याच्या पुढं हे 100 मनी आहे, 100 मनी आहे. आणि हे 100 कार्ड आहे. बघा हे आपण 100 प्रत्येकी लिहिले. याचे आपण बेरीज करूया. बघा बेरीज तुम्हाला येत असेल 0 0 0 0 0. हे 0 हे 0 हे 0 0 0 बेरीज. हे 1 2 3 4 400 आले. तर 400 मध्ये जर आपण अंक बघितले, ह्याचं स्थान बघितलं तर हे काय आहे? हा एकक आहे. हा एकक आहे. हा जो 0 आहे हा एककाचा आहे. हा 0 जो आहे हा दशकाचा 0 आहे. म्हणजे त्या शून्याचं स्थान दशक ठिकाणी आहे, या शून्याचं स्थान एकक ठिकाणी आहे. आणि हा जो अंक आहे 4, याचं स्थान शतक ठिकाणी आहे. शतक ठिकाणी आहे. म्हणजे आता आपण 3 अंकी संख्या शिकतोय. 400. 400 कसं आलं? हे 100 गोट्या, 100 स्टिक्स, 100 मनी आणि 100 कार्ड्स, यांच्या हे 100 असे 400 वस्तूंचं आपण हे केलं. हा 400 जो अंक आलेला आहे त्यातलं पहिले 0 हे एककाचा आहे, दुसरं 0 दशकाचा आहे आणि तिसरा जो 4 अंक आहे तो शतकाचा आहे. मला या ठिकाणी असं सांगायचंय तुम्हाला की असे 100 जर आपण लिहिले, हे 100, हा 200, हा 300, हा 400, हा 500, हा 600, हा 700, हा 800, हा 900 आणि हा 1000. ह्या 10 100 जर आपण बेरीज केली, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, 10 100 आहे. त्यांची जर आपण बेरीज केली तर पहिल्या एकक स्थानी काय आहे? फक्त 0 आहे. म्हणून शून्याची बेरीज 0. दशक ठिकाणी काय आहे? कोणता अंक आहे? 0च आहे. प्रत्येक ठिकाणी 0 आहे बघा. तर त्याची बेरीज सुद्धा किती येते? 0 येते. आणि हे जे शतक ठिकाणचे जे अंक आहेत ते 1 1 1. तर किती एक आहेत बघा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे 10 आहे. म्हणजे 10 लिहिले. तर या ठिकाणी बघा किती अंक झाले आपल्या ठिकाणी? 1 2 3 4 अंक झाले. म्हणजे हा जो अंक आलेला आहे 4 अंकी, म्हणजे 1 च्या पुढे 3 अंक आहेत आणि असे 3 0 आणि हा 1 धरून 4 अंक झालेले आहेत. तर ही 4 अंकी संख्या आहे. तर ही मी तुम्हाला माझ्याकडे मी लिहिलेली आहे, ही 4 अंकी संख्या आहे. बघा हे असे लिहितात. तर ह्याला आपण काय म्हणतो? 1000 असं म्हणतो. हे आपण 4 अंकापर्यंत संख्या शिकलेल्या
आहेत याची लेखणी, मांडणी आणि वाचन कसं करायचं आणि प्रत्येक ठिकाणी शून्यच येतं का किंवा त्या ठिकाणी दुसरा अंक लिहिला तर आपण कसं वाचायचं याची माहिती मी तुम्हाला पुढे सांगतो बोर्डावरती. समजलं का? हे 10 एक एक लिहून त्यांची बेरीज केली आहे मी. हे 10 वेळेस लिहून त्याची बेरीज केली आहे आणि हे 100 10 वेळेस लिहून त्याची बेरीज केली आहे. तर 1 10 वेळेस लिहिल्यावर त्यांची बेरीज 10 येते, 10 वेळेस लिहिल्यावर त्यांची बेरीज 100 येते आणि 100 10 वेळेस लिहिल्यावर त्यांची बेरीज 1000 येते. बघा या ठिकाणी मी 2 2 2 2 असे 10 वेळेस 2 दिले आणि त्यांची बेरीज केली ती बेरीज येते 20. त्याच्यानंतर हे 20 हा जो 20 आहे तो इथं 20 हे 20 सुद्धा मी 10 वेळेस लिहित. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 वेळेस लिहिले आणि त्यांची बेरीज केली ती आली 200. हा जो 200 आहे तो मी इथं लिहिलाय. बघा हे 200 10 वेळेस लिहिले. बघा 200 1 202 203 204 205 206 207 208 209 200 हे असे एकूण यांची बेरीज केलेली ते 2000. हा 3 जो आहे तो 10 वेळेस लिहिलाय मी. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि यांची बेरीज केल्यावर आली 30. हा 30 इथं 10 वेळेस लिहिलाय मी. मोजा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि यांची बेरीज केल्यानंतर ती आली 300. हा 300 जो आहे तो इथं मी परत 10 वेळेस लिहिला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि यांची बेरीज केल्यावर यांची बेरीज झाली 3000. बघा या ठिकाणी 4 आहे, 10 वेळेस 4 लिहिलेत आणि त्यांची बेरीज केल्यावर 40 येते. हे 40 इथं 10 वेळेस लिहिले त्याची बेरीज केल्यावर ते 400 आले आणि हे 400 जे आहे ते परत 10 वेळेस लिहिले आणि त्यांची बेरीज केल्यावर ते 4000 आले. बघा आपण 1 10 लिहिले होते आणि त्या 10ची बेरीज केल्यावर 10 आली होती. हे 10 आपण 10 वेळेस लिहून त्याची बेरीज केली होती ती 100 आली होती. हे 100 10 वेळेस लिहून त्याची बेरीज 1000 आली होती. तर आपण आता हे प्रत्येक ठिकाणी शून्य आले त्याच्यामुळे आपल्याला थोडा संभ्रम निर्माण होण्याची गरज आहे. म्हणून मी मुद्दाम काय केलंय प्रत्येक ठिकाणचा एक घेतलाय मी. ह्या एककाचा हे 1, ह्याचा 1 हा इथं घेतला, शतकाचा 1 इथं घेतला आणि हजाराचा 1 इथं घेतला. तसंच 2 मध्ये हा जो 2 आहे तो मी इथं लिहिला. हा 2 जो आहे तो दशकाच्या ठिकाणी लिहिला. हा 3 जो आहे तो शतकाच्या ठिकाणी लिहिला आणि हा 2 जो आहे तो हजाराच्या ठिकाणी लिहिला. हजाराच्या ठिकाणी का लिहिला? बघा यांचं स्थान एकक दशक शतक हजार म्हणून हा 2 इथं हजाराच्या ठिकाणी आला. एकक दशक शतक म्हणून हा जो 2 आहे तो शतकाच्या ठिकाणी आला. एकक दशक शतक इथं बघा एकक आणि दशक हा जो 2 आहे तो दशकाच्या ठिकाणी लिहिला आहे. एकक दशक आणि हा जो 2 आहे तो एककाचा आहे म्हणून मी शेवटी इथं एककाच्या तिथं लिहिला आहे. तसंच ह्या 3 मध्ये 30 300 आणि 3000 यातला प्रत्येक 3 एककाच्या ठिकाणी घेतला, हा 3 दशकाच्या ठिकाणी घेतला, हा 3 शतकाच्या ठिकाणी घेतला आणि हा 3 हजाराच्या ठिकाणी घेतला. तर ही 1 अंकी संख्या, ही 2 अंकी संख्या, ही 3 अंकी संख्या, ही 4 अंकी संख्या आणि ह्या प्रत्येकाचा 1 जर घेतला तर ही वेगळी 4 अंकी संख्या निर्माण झालेली आहे. बघा 1 पासून तयार निर्माण झालेली 4 अंकी संख्या 1111. 2 न तयार झालेली संख्या 2222. 3 न तयार झालेली संख्या 3333. 4 न तयार झालेली संख्या 4444. 5 न तयार झालेली संख्या 5555. 6 न तयार झालेली संख्या 6666. 7 न तयार झालेली संख्या 7777. 8 न तयार झालेली संख्या 8888 आणि 9 न तयार झालेली संख्या 9999. आता आपण याच्या ठिकाणी अजून बदल करून लिहू शकतो तुम्हाला की हेच अंक 4 अंकीमध्ये असतात का? तर नाही, अजून वेगळ्या पद्धतीने असतात. मी हे सगळं इथपर्यंत पुसून टाकतो आणि ह्याच्यापासून संख्या तयार करून तुम्हाला लिहून दाखवतो. बघा याच्यामध्ये हे 1111, 2222, 3333 ह्या संख्या इथे लिहिलेल्या आहेत. त्यातला प्रत्येकाचा 1 अंक घेऊन मी इथं संख्या तयार केलेली आहे 4 अंकी संख्या. बघा 1234. काय केलं मी? हा 1 घेतला, याच्यातला 1 घेतला, यातला 2 घेतला, यातला 3 घेतला आणि हा 4 यातला घेतला. हे 5,
हा 5 इथला घेतला, हा 6 त्या 6च्या ग्रुपमधला घेतला, 7 7च्या ग्रुपमधला आणि 8 8च्या मधला घेतला. इथं 2 4 6 8. आता एक सोडून एक संख्या घेतली आहे, 2 4 6 8 अशी घेतली. इथं 3 5 7 9 बघा, 3 5 7 9 3 5 7 9. इथं 3 2 5 9 3 2 5 9 अशा संख्या घेतल्या. इथं 4 3 7 8 4 3 7 8. इथं 6 4 5 1 6 4 5 आणि 1. तर ह्या संख्या तुम्हाला कळाव्यात म्हणून 4 अंकी संख्या लिहिलेल्या आहेत. की वाचायचं कसं आता हे 1234 5678 1357 2468 3579 3259 4378 6451. हे बघा, या प्रत्येक अंकाचं एक स्थान असतं, ते स्थान मी इथं दिलेलं आहे. हे एकक, दशक, शतक, हजार. या प्रत्येक संख्येमध्ये कोणतं अंक कोणत्या स्थानाचा आहे, तर उजवीकडच्या बाजूचा, प्रत्येक उजवीकडच्या बाजूचा अंक हा शेवटचा, म्हणजे उजवीकडच्या शेवटचा अंक जो आहे तो एककाचा आहे. त्याच्या डाव्या बाजूला जो अंक आहे तो दशकाचा आहे. जसं की हा 4 हा एककाचा, 8 हा एककाचा, 7 हा एककाचा, 8 हा एककाचा, तसंच 3 हा दशकाचा, 7 हा दशकाचा, 5 हा दशकाचा, 6 हा दशकाचा. त्याच पद्धतीनं 2 कुणाचा येणार, शतकाचा येणार, 6 हा कुणाचा येणार, शतकाचा येणार, 3 हा कुणाचा येणार, शतकाचा येणार, 4 कुणाचा येणार, शतकाचा येणार. त्याच संख्या आपण इथं लिहिल्या. त्याचप्रमाणे 1 हा हजाराचा येणार, 5 हजाराच्या ठिकाणी येणार, हा 1 हजाराच्या ठिकाणी येणार, हा 2 हजाराच्या ठिकाणी येणार, हा 3 हजाराच्या ठिकाणी येणार. तर ज्या अंकाचं जे स्थान आहे ते लक्षात ठेवायचं कधीही. उजवीकडचा अंक एककाचा असतो, हा 4 जो आहे हा एककाचा आहे, म्हणून ह्याला एककाच्या स्थानात लिहायचं. हा जो 3 आहे, कारण ही दुसरी संख्या आहे उजवीकडून डावीकडे जाताना, हा 3 हा दशकाचा आहे म्हणून तो दशकात लिहिला. त्याच्यानंतर 3च्या नंतर येणारी डावीकडची संख्या 2 आहे, 2 ही संख्या शतकाची आहे म्हणून शतकात लिहिणार. आणि हा 1 जो आहे हा 1 चौथ्या ठिकाणी आहे बघा, उजवीकडून 1 2 3 4 हा चौथ्या ठिकाणी आहे, म्हणजे चौथं स्थान कोणाचं आहे, हजाराचा आहे, म्हणून हा 1 हा अंक हजाराच्या ठिकाणी येणार. त्याच पद्धतीने याच्यामध्ये 8 हा कुठे येणार, एककामध्ये येणार, 7 हा कुठे येणार, दशकामध्ये येणार, 6 कुठे येणार, शतकामध्ये येणार, आणि 5 कुठे येणार, हजारामध्ये येणार. बरोबर. तर संख्या काय होते बघा, 5600. शतकालाच काय म्हणतात, शे. 5600 ह्या दशक आणि एककाची संख्या एकत्र सांगितली जाते. ही दोन संख्या एकत्र वाचतात, म्हणजे हे 37, तसं 7च्या पुढे 8 78, म्हणजे ही संख्या झाली 5678. त्याच पद्धतीनं पुढचा अंक बघा, हा 7 बघा. आता ही तिसरी संख्या आहे. त्या तिसरी संख्येमध्ये उजवीकडचा जो 7 अंक आहे तो एककाचा आहे म्हणून एककात लिहिला. हा 5 जो अंक आहे तो दशकाचा आहे म्हणून दशकात लिहिला. 3 हा अंक आहे तो शतकाचा आहे म्हणून शतकात लिहिला. आणि हा 1 अंक जो आहे हा हजाराचा आहे, डाव्या बाजूला शेवटचा, म्हणून तो हजारामध्ये लिहिला. तर ही संख्या काय तयार झाली, तुम्हाला मी सांगितलंय, हजाराच्या स्थानी असलेली संख्या एकटी म्हणायची, 1000. शतकाच्या ठिकाणी असलेली संख्या एकटीच वाचायची, 300. शतकालाच 300 म्हणतात, ते मी तुम्हाला सांगितले. आणि दशक आणि एकक ह्या दोन संख्या एकत्र वाचायच्या असतात. जसं 5च्या पुढे 7 57, म्हणजे ही संख्या काय झाली, 1357. समजते का बघा तुम्हाला. तर अशा पद्धतीने ह्या 4 अंकी संख्या आपण इथं शिकलेल्या आहेत. काही अडचणी असतील तर मला माझ्या फोनवर फोन करा, मी तुम्हाला त्याचं माहिती देतो. आणि आपल्या वडिलांना सुद्धा विचारा कुठं अडचण आली तर. धन्यवाद.